नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. चारुदत्त सूर्यवंशी, नैतिक कन्सल्टन्सी पुणे. तर हा व्हिडिओ आज अशासाठी की मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की माझा जो एक्सपिरियन्स आहे तो HR मधला आहे. तर आता बरेच लोक मला आता काल एका दोघांनी मला जो की माझे एम्प्लॉय आहेत आणि कोण माझे व्ह्यूवर आहेत जे काही माझा व्हिडिओ बघत आहात, त्यांनी मला काही गोष्टींसाठी फोन केलेला की बाबा HR रिलेटेडमध्ये हे त्यांना प्रॉब्लेम होते किंवा त्यांना त्या गोष्टी माहीत करण्यासाठी त्यांनी कॉल केलेला की बाबा नोटीस पिरियड कसा, त्याचा प्रोटोकॉल काय आहे, किती महिन्याचा तुम्ही करू शकता, अशा वगैरे वगैरे गोष्टींचा जे काही HR रिलेटेड गोष्टी आहेत त्या माहिती घेण्यासाठी माझ्याकडून त्यांनी कॉल केलेला आणि ती माहिती मी जी काय आहे ती त्यांना सांगितली. आणि ही माहिती कशी आहे, ज्या माहितीसाठी मी कुठलेही चार्जेस घेत नाहीत किंवा काही नाहीत. माझा जो एक्सपिरियन्स आहे तो तुम्हाला याच्यामध्ये शेअर करतो. अशा कितीतरी जे गोष्टी असतात की ते एम्प्लॉई किंवा जे नवीन लोक जे स्टार्टिंग केलेलं आहे त्यांनी ऑर्गनायझेशनमधले कुठल्याही वर्किंग किंवा काम करण्यासाठी त्यांना ह्या गोष्टींचा माहीत पडण्यासाठी थोडा जो एक्सपिरियन्सप्रमाणे त्या गोष्टी माहीत होतात. ओके, तर जर तुम्हाला लगेच त्या गोष्टी जर HR रिलेटेड काही माहिती हवी असेल की बाबा एखाद्या व्यक्ती नवीन जॉईन झालेला आहे आणि त्या व्यक्तीला ह्या गोष्टी माहीत नाहीत किंवा एखादी गोष्ट बाबा आता तुमचा फॉर एक्झाम्पल एखाद्या गोष्टी तुम्ही जॉईन झाला आहे का कंपनीत आणि तुम्हाला जे ऑफर लेटर दिलं जातं किंवा ते अपॉइंटमेंट लेटर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्ही वाचत नाही आहे. म्हणजे कसं आहे, डायरेक्ट आपण एखादा जॉब मिळाल्यानंतर आपण डायरेक्ट त्या ऑफर लेटरवर डायरेक्ट साईन करतो. तसं न करता तुम्ही त्या गोष्टी पहिल्यांदा ऑफर लेटर किंवा अपॉइंटमेंट जे काय असेल तुम्ही वाचा ते की बाबा काय काय गोष्टी लिहिलेल्या आहेत. आता बऱ्याच लोकांचं कसं असतं आहे किंवा फॉर एक्झाम्पल मी सांगतो की मी बी या पहिल्यांदा चुका म्हणण्यापेक्षा मी त्या एखादा जॉब मिळाला तर आपल्याला आनंद असतो की बाबा मला हा जॉब मिळालेला आहे. तर आपण काय करतो, पटापट त्या अपॉइंटमेंट लेटर किंवा ऑफर लेटर जे काय आपल्याला कंपनी देत असते त्याच्यावर आपण साईन करतो, बरोबर. तर काही कंपनीचे क्लॉज असतात की बाबा हे असं आहे, तसं आहे. तर त्या गोष्टी आपण बारकाईने वाचल्या नसल्यामुळे आपण डायरेक्ट त्या साईन करतो. नंतर कसं होतं की जेव्हा आपल्याला कुठली अडचण येते किंवा फॅमिली प्रॉब्लेम असतो, कुणाचा हेल्थ इश्यू असतो, ओके, तर त्या केसमध्ये नोटीस पिरियड वगैरे अशा गोष्टी करणं पॉसिबल होत नाही. कारण का हे प्रसंग मी जेव्हा कामावर असताना जेव्हा ॲज अ HR मी वर्किंग करत असताना बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत स्टाफबरोबर की बाबा सर मी या कंडिशनला आत्ता काम करू शकत नाही कारण माझा फॅमिली इश्यू आहे, सो अँड सो हेल्थ इश्यू असतो कुणाचा घरातल्या व्यक्तींचा वगैरे वगैरे अनेक गोष्टी असतात. तर त्या केसमध्ये कसं आहे, कंपनी त्यांच्यानुसार जी काय ॲग्रीमेंट केलेलं आहे अपॉइंटमेंट लेटर जो वॉटेवर काय असेल ते त्यांच्यानुसार ते हे करत असते. तर अशाच काही गोष्टी असतात की त्या तुम्हाला जाणून घेण्याच्या गरजेचं आहे. जेव्हा कोण आता एक्सपिरियन्सचा कॅन्डिडेट असेल तर नो डाऊट तो वाचून वगैरे त्या गोष्टी पुढं प्रोसेस करतो. पण जे नवीन लोकं आहेत की जी फ्रेशर कॅन्डिडेट आहेत, जी बाबा कंपनीत पहिल्यांदाच काम करत आहेत, त्यांना या गोष्टी माहीत नसतात की बाबा काय आहे अपॉइंटमेंट लेटरमध्ये काय असतं, ऑफर लेटरमध्ये काय असतं, तुमचं कन्फर्मेशन झाल्यानंतर काय असतं. या गोष्टी बऱ्याच लोकांना त्या माहीत नसतात. ओके, तर अशा लोकांना जे काही फ्रेशर आहेत ती कुणाला मदत हवी आहे, नॉलेज किंवा माहिती पाहिजे नाही, तर तुम्ही तशा लोकांनी तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता किंवा आणखी कोणला माहिती पाहिजे असेल की बाबा HR रिलेटेड तर तुम्ही बिनधास्तपणे मला तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता आणि या गोष्टी विचारू शकता. तर ह्याच्यासाठीच हा व्हिडिओ आहे. माझी जी सर्व्हिस आहे, मी जी काही नॉलेज आत्तापर्यंत घेतलेलं आहे ती नॉलेज मी इतरांपर्यंत माझ्या चॅनेलच्याद्वारे मी देण्याचा प्रयत्न करतो. असं म्हण आहे की बाबा जी नॉलेज आहे ती दिल्यानं माणसाचं वाढत असतं. जे की हे मी जी नॉलेज जी कमवलेलं आहे माझ्या एक्सपिरियन्समधून, माझ्या एज्युकेशनमधून, मी आता
स्वतःची जी कन्सल्टन्सी चालू केलेली आहे ती मी ॲज अ एम्प्लॉईंना काम देण्यासाठी व त्यांच्या जे काही क्युरी आहेत हे मी त्यांना फ्री ऑफ कॉस्ट त्यांना जे माझं नॉलेज आहे ते त्यांना देत राहणार. जर कुणाला रिक्वायरमेंट असेल की काय बाबा माहिती पाहिजे असेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करून विचारू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. धन्यवाद.